ओम. स्वानंद पुंड यांनी मुद्गलपुराणावर लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील खंड 9 योगचरितम यातील अध्याय 15 चित्तभूमी निरोधेन गणेश रहस्य योग याचं मी आता वाचन करणार आहे. हा आहे योगगीतेचा 11वा भाग. श्री मुद्गलाचार्य म्हणतात, आता लय प्रक्रिया सांगतो, ज्याद्वारे योग जाणून हे प्रजापते चित्त ब्रह्मात योग साधून लय पावते. विद्वानांनी लय हा नित्य, नैमित्तिक, प्राकृतिक आणि सारस्वत असा 4 प्रकारचा वर्णिला आहे. पूर्वी वर्णिलेल्या कर्म, अकर्म आणि विकर्म नामक नित्यकर्मांना अनुकूल रूपात मानवांचे जन्मादी घडते. जन्माच्या क्षणापासून आयुष्याच्या अंतापर्यंत गर्भधानादी अवस्थांचे प्रकाशक असे कर्मास म्हणतात. ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या अंतिप्रलय समयी ते कुंठित होते यात शंका नाही. त्रिलोकाचा लय करणाऱ्या नैमित्तिक कर्माची कला अंश असल्याने ब्रह्मदेवांच्या रात्रीत नित्यकर्माचा लय होतो, देहाचाच लय होतो. अतः त्या आधारे घडणारी कर्मेही लय पावतात. शुभाशुभयुक्त सर्व जीव लय पावतात. कर्मकुंठित झाल्याने सगळे शुभाशुभ फल हीन होतात. स्वर्गापर्यंतची सगळी उतरण नाश पावते. स्वर्गापर्यंतच्या या प्रलयास तो ब्रह्मदेवांच्या दृष्टीने रोज होत असल्याने विद्वान नित्यलय म्हणतात. हे दक्षा, आता थोडक्यात नैमित्तिक सांगतो. 4ही युगे कृत, त्रेता, द्वापार, कलियुग 1000 वेळा झाले की त्या कालमानास ब्रह्मदेवांचा 1 दिवस म्हणतात. दिवसाच्या अंताचे निमित्ताने हा लय होतो. त्यामुळे सर्वार्थ ज्ञात्यांनी याला नैमित्तिक म्हटले आहे. आता प्राकृत लयाबद्दल सांगतो. 3ही अवस्थांचा, जागृती, स्वप्न, सुषुप्तीचा महाकारणात जो लय होतो त्यास प्राकृत लय म्हणतात. स्थूल सूक्ष्म समात्मक तत्वांचा प्रकृतीत एकरूपात लय होत असल्याने जाणकारांनी यास प्राकृत लय म्हटले. सर्वश्रेष्ठ योगप्रद सारस्वत लय श्रवण कर. तो निरोधचित्त स्वभावाने पंचचित्त लयात्मक असतो. मनोवाणीमय सर्व विश्व नानाविध स्वभावाचे असते. मनोवाणी विहीन असते, त्यास ज्ञानवंत असंप्रज्ञात म्हणतात. वाणीने भाव वर्णिला जातो, मन तेथेच जाते, अर्थात जे सगुण साकार असते त्याचेच वर्णन होते, त्यावरच मन जाते. हे राजन, सर्व प्राण्यांचे नाना पदार्थ भिन्नत्वामुळे हे मनोवाणीमयत्व संभवते. मनोवाणीविहीन जे ब्रह्म हृद्गत वर्णिले आहे, चित्त समाधीच्या द्वारे सदैव तेथे तद्रूप होऊन राहते. वाणी 2 प्रकारची वर्णिली आहे, ब्रह्माकारा आणि जगन्मयी. मी ब्रह्मा आहे असे म्हणणारी अहम ब्रह्मास्मी उद्घोषिका वाणी ही ब्रह्माकारा वाणी होय. तर जगताचे वर्णन करणारी पंचचित्तमयी ती जगन्मयी वाणी. जगन्मयीचा ब्रह्माकारा वाणीत लय होतो आणि आता सांगणार तरी कोणाला, म्हणून ब्रह्माकारा वाणी ब्रह्मातच विलीन होते. त्या दोन्हींच्या नासास बुद्धिवंतांनी सारस्वत प्रलय म्हटले आहे. महावाक्यांसह जेथे योग साधनेने सरस्वतीचा वाणीचा लय होतो त्यास सारस्वत लय म्हणतात. हे राजन, सारस्वत लयाने पंचविध चित्तांचा चिंतामणीत लय करून तू योगांना मान्य अवस्थेत राहा. असे हे सर्व योगदायक तत्वज्ञान तुला थोडक्यात वर्णिले. या महायोगास गुप्त ठेवावे, मनात पक्के धरून आचरणाचा विषय करावे, त्यामुळे योगी होशील. हे प्रजापते, हा योग तू कोणालाही सांगू नये. पात्रहीनास हे सांगितल्यास
तो भ्रमित होऊ शकेल. वासनाहीन स्वरूपात गणेश ज्ञानाची लालसा असणाऱ्या विशेषत्वाने सांगावे. तेव्हा हा योग शुभदायी होईल. यासाठीचे कारण तुला थोडक्यात सांगतो. त्याच्या श्रवणाने संशय लय पावेल. योगाकार श्रीगणेश जेव्हा क्रीडासक्त होतात त्यावेळी त्यांना देवी सिद्धबुद्धींनी विचारले. देवी सिद्धबुद्धी म्हणतात, हे गणनाथा, जर आपण आमच्या समन्वयाने क्रीडा करणार असाल तर आम्ही विविध भावांचे प्रदर्शन करीत आपणास आवरण घाल. वेदादींच्या द्वारे मानवांना आपली शब्दमयी गाथा स्वरूप वर्णन यथार्थरित्या सांगितले जाईल. त्याद्वारे मानवादिक आपल्या ब्रह्मणस्पती रूपास जाणतील आणि आपल्या उपासनेच्या द्वारे ब्रह्मभूय होतील. मात्र हे गणनाथा, वाणीमध्ये बुद्धीमध्ये असणाऱ्या आपणास आच्छादित करणे आम्हास आमच्या अपूर्ण क्षमतांनी संभव नाही. त्यामुळे खेळाच्या आनंदाकरता यासाठी काहीतरी करावे. असे त्यांचे वचन ऐकून श्री गजानन त्यांना म्हणाले, देवीनो, चिंता करू नका. मी वाणी संमोहित करेल. ब्रह्मदायिनी अशी वेदोपनिषदांची वाणी संमोहनयुक्त करेल. मी मोहित केलेली ती वाणी माझे वर्णन प्रतिदायक करेल. सत्यार्थ भाषण ती प्रगूढार्थरित्या करेल. अर्थात वर्णन सत्यच असेल, पण ते अशा काही गूढरित्या असेल की माणूस ते सरळरित्या समजू शकणार नाही. गूढार्थामुळे देवेश, योगीश, तत्वदर्शी मला सर्वार्थाने मूळ ब्रह्मणस्पती स्वरूपाने जाणणार नाहीत. त्यामुळे परिपूर्ण भावाने भजणार नाहीत. शिवपुत्र, पार्वतीनंदन इत्यादी रूपातच पाहतील आणि या अल्पस्वरूपाच्या आराधतेने अल्पसिद्धींचाच त्यांना लाभ घडेल. वाणी सिद्धिबुद्धियुक्त ब्रह्माचेच वर्णन करेल. गणेशमयी परब्रह्म परमात्मरूप श्री गणेशांची योगदायी गाथा सांगणार नाही. हे प्रियानो, सिद्धिबुद्धिमय या सर्व स्वरूप जगत ब्रह्माचे सेवन करून जेव्हा नर शुद्ध होईल तेव्हाच तो मला जाणू शकेल. सिद्धियुक्त परब्रह्मच सिद्धिदायक वर्णिले आहे. तेच श्री गणनाथ होय. कारण त्यांना सिद्धिपती म्हणतात. हाच पुरावा आहे. परमबुद्धियुक्त असलेले ब्रह्म बुद्धीच्या पार म्हटलेले आहे. त्यांनाच बुद्धिपती म्हटले असल्याने ते गणेश तत्वच परब्रह्म होय. अशा रीतीने सिद्धिदायक, बुद्धिप्रदायक आणि परब्रह्म अशा 3 स्वरूपात वाणी माझे वर्णन करील. शास्त्रातही हीच 3 मते आहेत. असे म्हणून श्री गणनाथ शांत राहिले. त्यांना प्रणाम करून परमदुःखी अशी भक्ती बोलू लागली. देवी भक्ती म्हणाली, हे गजानना, आपण सिद्धिबुद्धीनं असे वरदान दिले. त्यामुळे मानव सदैव भक्तिहीन होतील. म्हणून मी सतत दुःखयुक्त फिरत राहील. तेव्हा गणनाथा, माझे रक्षण करा. लोकांना भक्तियुक्त करा. हे दक्षा, असे म्हटल्यावर त्या सुदुःखी अशा त्या भक्तिप्रिय श्री गणनाथ हसून म्हणाले. श्री गणेश म्हणाले, हे कल्याणी, शोक करू नकोस. नर, देव, नाग, असुरादी सगळे माझी भक्ती करतील यात शंका नाही. जन्मोजन्म अनेक देवतांचे भक्तीने आराधन केल्याने संतुष्ट झालेल्या देवता त्या साधकास आनंदाने अग्नीत, यज्ञात रुची देतील. त्यामुळे तो निरंतर अग्नीचे आराधन करीत संतुष्टरित्या नाना यज्ञ करेल. त्यावेळी त्याच्या अग्नीच्या कृपाप्रसादाने नर देवी भक्तियुक्त होईल. तिलाच नियंत्रितरित्या आत्मसंयम साधन सर्व भावाने तिलाच भजेल. अशा रीतीने बराच काळ गेल्यावर संतुष्ट झालेली
ती त्याला सूर्यभक्ती देते. त्याद्वारे तो रवी उपासना करतो. त्यानंतर बऱ्याच काळानंतर संतुष्ट झालेले श्री सूर्य त्याला आदरपूर्वक अधिक श्रेष्ठ वैष्णवी भक्ती समर्पित करतो. तिने युक्त होऊन भावपूर्णरित्या नर श्रीहरींचे आराधन करतो. त्यामुळे तो प्रदीर्घ काळ संतुष्ट होतो. प्रसन्न झालेले श्री विष्णूच स्वतः त्या साधकास उत्तम अशी शैवी भक्ती प्रदान करतात. त्याद्वारे तो सदाशिवांची आराधना करतो. त्यानंतर बराच कालावधी झाल्यावर प्रसन्न शिव त्यास गणेश्वरी भक्ती देतील. त्याद्वारे तो माझे भजन करत माझ्याशी योगपरायण झाला की नर शांत होतो, ब्रह्मीभूत होईल. तरीही प्रारब्धवशात देह असल्यामुळे माझे भजन करीत राहील. अशा रीतीने क्रमाने मानवाधिक माझे भक्त होतील. हे भक्ती तुझ्याने युक्त होऊन माझे भजन करतील. मी त्यांचा वश होईल. मला भक्ती समान प्रिय काहीही असणार नाही. जेथे भक्ती केली जाईल तेथे मी एखाद्या सेवकाप्रमाणे राहील. भक्तांच्या सकल कामनांच्या सिद्धार्थ तत्पर असेल. माझा स्वानंद, लक्षलाभ, सिद्धिबुद्धी सर्व काही मी भक्तांना देतो, यात शंकाच नाही. माझा हा देह भक्त्याधीन असेल. भक्तांच्या समोर मी दासाप्रमाणे भक्तरूपात उभा राहतो. हे भक्ते, कर्मापेक्षा तप अधिक कठीण आहे. तपापेक्षा ज्ञान अधिक निस्संग पददायी होय. ज्ञानापेक्षा योग्य अधिक शांतदायक असते. हे भक्ते, त्यापेक्षाही तू अधिक प्रिय होशील. मला भक्तीपेक्षा अधिक शास्त्रसंमत काहीही असणार नाही. हे महाभागे, हे माझ्या प्रिय भक्ती, वाणी जे माझे गूढरूप वाणीत त्याच्या उकलण्यासाठी मी दुसरी सुविधा करीन ते श्रवण कर. माझ्या हातातील हा सर्व दर्पाचा चुराडा करणारा मुद्गल ब्राह्मण रूप धारण करून विचरण करेल. त्याने वेद विचार संपन्न माझे पुराण केल्याने गूढार्थाचे दीपन होईल, जे सगळ्यांसाठी भक्तिदायक असेल. हे भक्ते, तेथे माझे स्वरूप प्रगटरित्या पाहून श्रवण करून मानवांची माझ्यासोबत भक्ती पूर्ण होईल. तथापि हे माझ्या भक्ती तू दुर्लभ अशीच होशील. त्यामुळे अल्पज्ञ मला कधीही पूर्ण रूपात भजणार नाहीत. या मुद्गल शास्त्रासही मी ब्रह्मप्रद अश्रद्ध नामक विघ्न निर्माण करेल. त्यामुळे हे शास्त्र कधीकधी नष्ट होईल. अर्थात लोक मुद्गलास विसरतील, मात्र मग योग्य समय मीच त्याचा उद्धारही करील, पुनरपी प्रकाशात आणेल. हे महाभक्ते, तुझ्या भावाच्या रक्षणार्थ मी मुद्गलाची निर्मिती केली. यापुढे मी काय करू सांग. असे श्रींचे वचन ऐकून आनंदित झालेल्या तिने त्यांना वंदन केले. श्री गणेशांना नंतर ती काहीही बोलली नाही. हे दक्षा, हे विघ्नेश्वरांचे रहस्य मी तुला सांगितले. त्यामुळे प्रकर्षणे माझ्या या शास्त्राचे रहस्यत्व जपावेस. तू सर्व भावांनी दक्ष आहेस. आपल्या दक्षत्वाबद्दल तू अदक्ष वाटत नाहीस, म्हणून
मी हे सर्वोत्तम शास्त्र मी तुला सांगितले. हे प्रजापते, हृदयस्थ गणनाथांनीच हे प्रजापती हृदयस्थ गणनाथांनीच मला प्रेरित केले. त्यांच्या आज्ञेनेच मी हे शास्त्रोत्तम सांगितले आहे. हे दक्षा, तू या पद्धतीने श्री गणनायकांचे आराधन करावेस. त्याने इच्छित सर्व प्राप्त होऊन गाणपत्य होशील. अध्याय 15 संपला. ओम तत्सदिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खण्डे योगचरिते मुद्गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमिनिरोधेन गणेशरहस्ययोगो नाम 15ोऽध्यायः समाप्तः. अध्याय 15 संपला. योगगीता 11 संपली. श्री गजाननार्पणमस्तु. जय गजानन.